देशाचा एक तरुण, आक्रमक आणि मध्यमवर्गीयांचा आवाज बनलेला नेता, ज्याने थेट राज्यसभेत मोबाईल रिचार्ज स्कॅम, झोमॅटो स्विगीचे महागडे दर, तसेच पेपर लीक, हवाई प्रदूषण असे गंभीर मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडले. या मुद्द्यांमुळे यांनी त्याला सोशल मीडियावर देखील बरीच पसंती मिळाली. असे आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांना आता राज्यसभेतील उपनेते पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले. म्हणजे पक्षाचा स्टार चेहरा, केजरीवालांचा एकेकाळचा अतिशय विश्वासू सहकारी असलेल्या राघव चड्डा यांना एकाएकीच पक्षाने राज्यसभेतील उपनेते पदावरून तडकाफडकी हटवून टाकले. फक्त एवढंच नाही, तर पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून सांगितलंय की राघव चड्डा यांना आपच्या कोट्यातून बोलण्याची वेळ देऊ नका. होय, मुळात आप पक्षात नेमकं चाललंय तरी काय, आणि केजरीवालांना राघव चड्डा यांच्या कोणत्या गोष्टी खटकल्या आहेत, अशा अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका, आणि याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल. चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात. राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून गच्छंती का करण्यात आली आहे हेही जाणून घेऊया. खरं तर आम आदमी पार्टीने राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल करत सर्वांनाच धक्का दिला. पक्षाचे तरुण आणि आक्रमक चेहरा मानले जाणारे राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र राघव चड्डा यांची हकालपट्टी का झाली याबाबत आता राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे राघव चड्डा यांची गच्छंती होण्यामागे फक्त प्रशासकीय प्रक्रिया नसून पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण म्हणजेच लिकर पॉलिसी केस हा आप या पक्षासाठी सर्वात संवेदनशील मुद्दा होता, ज्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर संपूर्ण पक्ष जल्लोष करत होता. मात्र राघव चड्डा यांनी मात्र या महत्त्वपूर्ण विजयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, आणि म्हणूनच ही बाब पक्ष नेतृत्वाला आणि इतर कार्यकर्त्यांना खटकल्याचं बोललं जात आहे. एवढाच नाही, तर स्वाती मालीवाल प्रकरणावेळी देखील राघव चड्डा यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेसोबत राहण्याऐवजी या वादापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. दरम्यान राघव चड्डा यांनी संसदेत मध्यमवर्गीयांचे प्रश्न, मोबाईल रिचार्ज स्कॅम, झोमॅटो स्विगीचे दर आणि जीएसटी सारखे विषय प्रभावीपणे मांडले. यावरून सोशल मीडियावर त्यांची मोठी चर्चा झाली. मात्र पक्षात अशी चर्चा आहे की चड्डा हे पक्षाच्या अजेंड्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक PR आणि ब्रँडिंगवर जास्त लक्ष देत असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच पक्षाच्या कामातही राघव चड्डा यांचा कमी सहभाग असल्याने त्यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना या गोष्टी खटकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांनी X वर एक व्हिडिओ शेअर केलाय. ते काय म्हणालेत आपण बघूयात. मुझे जब जब पार्लियामेंट में बोलने का मौका मिलता है, मैं जनता के मुद्दे उठाता हूँ, और शायद ऐसे टॉपिक्स उठाता हूँ जिसे आम तौर पर संसद में नहीं उठाया जाता है. लेकिन क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्डा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए. जी हाँ, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्डा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए. अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूँ देश के आम आदमी की बात करता हूँ. एयरपोर्ट पर मिल रहे महंगे खाने की बात रखी, जोमैटो ब्लिंकिट के डिलीवरी राइडर्स की प्रॉब्लम रखी, खाने में मिलावट का मुद्दा उठाया, टोल प्लाजा लूट से लेकर बैंक चार्जेस लूट की बात करी, यहाँ तक कि मिडिल क्लास पे टैक्स के बोझ से लेकर कंटेंट क्रिएटर्स पर स्ट्राइक क्यों करी जाती है, टेलीकॉम कंपनियां कैसे 12 महीने में 13 बार हमसे रिचार्ज कराती हैं, डेटा रोल ओवर नहीं देती हैं, रिचार्ज खत्म होने के बाद इनकमिंग रोक देती हैं, तमाम इश्यूज मैंने सदन में उठाए. और ये मुद्दे उठाने के बाद
देश के आम आदमी का तो फायदा हुआ, लेकिन इससे आम आदमी पार्टी का क्या नुकसान हुआ? भला कोई मुझे बोलने से क्यों रोकना चाहेगा? कोई मेरी आवाज को क्यों बंद करना चाहेगा? खैर, आप लोग मुझे अनलिमिटेड प्यार देते हैं। मैं जब जब आपके मुद्दे उठाता हूं, आप मुझे सपोर्ट करते हैं, मुझे शाबाशी देते हैं, मेरा हौसला बढ़ाते हैं। मैं आपको कहना चाहता हूं थैंक यू। ऐसे ही मेरा हाथ और मेरा साथ थामे रखिएगा, छोड़िएगा मत। मैं आपसे हूं और मैं आपके लिए हूं। और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है। राघव चड्डा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एकीकडे असं असलं तरी नवे उपनेते अशोक कुमार मित्तल यांची प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे। अशोक कुमार मित्तल यांनी उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की हा बदल एक सामान्य प्रक्रियेचा भाग असून यामागे कोणतीही विशेष कारणं नाहीयेत। आज माझी निवड झाली आहे, उद्या दुसऱ्या कोणाची तरी होईल। तसेच राघव चड्डा हे पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून त्यांच्याकडून जे काही शिकलो ते पुढे नेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। परंतु पक्षाची भूमिका पाहता राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की ही कारवाई पक्षातील आंतरिक दरी आणि पक्षात शिस्तभंग केल्याची कारवाई आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, राघव चड्डा यांची हकालपट्टी ही फक्त एक पद बदल नाहीये, तर आप पक्षातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत। त्यामुळे आता यावर राघव चड्डा यांची पुढची भूमिका काय असेल हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।